नमस्कार मंडळी. तर आज दिवसाची सुरुवात अशी सकाळी मस्त पक्ष्यांच्या आवाजाने झालेली होती. फ्रेश वगैरे झाले आणि देवाची देवपूजा करून घेतली. तुळशीला पाणी घालायला गेले. घरामध्ये असा नियम आहे की ज्याची पहिली अंघोळ होईल त्याने देवपूजा करून घ्यायची आणि तुळशीला पाणी वगैरे घालून घ्यायचं. तर आज माझी पहिली अंघोळ झालेली होती आणि मी आज तुळशीला पाणी वगैरे घातलं, पूजा केली आणि मस्त असं पाया वगैरे पडले. नंतर दारामध्ये भरपूर सारी गुलाबाची फुलं आहेत. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने भरपूर सारे गुलाब दारामध्ये आलेले आहेत. छान अशी त्याला फुलं आलेली आहेत. तर फुलं तोडायचे होते आणि देवाला व्हायचे होते, कारण घरामध्ये जर फुलं असं देवाला वाहिली आपण तर खूप छान आणि प्रसन्न आपल्याला ते मंदिर वाटतं. तर म्हटलं फुलं भरपूर आलेले आहेत म्हणून मी तोडायला घेतले. सहसा मी फुलं जास्त तोडत नाही, कारण झाडाला छान वाटतात आणि तोडलेलं फुल लगेच सुकून जातं. तर आज तुळशीचं लग्न लावायचं होतं. दिवस तासा कामातच गेला. नंतर तुळशीला उजेड आहे तोपर्यंत म्हटलं आपण रांगोळी वगैरे काढून घ्यावी, म्हणून मी अशी छान अशी रांगोळी छोटीच काढलेली होती. नंतर रानामधून कोथिंबीर घेऊन आले. तर गावाकडे असल्यामुळे कसं लगेच आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला भेटते ना कोथिंबीर. सिटीमध्ये आपल्याला आहे तेव्हा विकतच आणावं लागते. तसं पण इथं गावाकडं आलं की लागलं की जाऊन आणायला लागते. त्यामुळे मी अशा पद्धतीची कोथिंबीर घेऊन आलेले होते आणि आम्हाला आज करायचे होते तुळशीसाठी कोंडोळी. आता आमच्या इकडं कोंडोळीच म्हणतात. आता तुम्ही काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तर आधी कोथिंबीर मी छान अशी साफ करून घेतली आणि पीठ मळायचं होतं. तोपर्यंत म्हटलं हे बाकीचे कामं करून घ्यावीत, म्हणून कोथिंबीर वगैरे छान अशी साफ करून घेतली. तर ताई पण शेतामधून आलेल्या होत्या. नंतर चहा वगैरे करायचा होता. छान असं चहा करून घेतला आणि पीठ मळायला घेतलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकतात मी खाली शोधत होते पीठ कुठे येते. ताईंना विचारलं मी, ताई पीठ कुठं ठेवले. ॲक्च्युली मी तर राहत नसल्यामुळे मला जास्त सामान म्हणजे पटकन सापडल्या जात नाही आहे. तर ताईंनी मला सांगितलं होतं कुठं ठेवलं आहे ती. मी घेतलं आणि पीठ मळणार होते. तर कोंडोळ्याचं पीठ कसं पद्धतीचं मळलं जातं, म्हणजे जिरे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व एकत्रित करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. ओवा देखील टाकायचा त्यामध्ये आणि हे नंतर मग कोथिंबीर वरतून आपण कट करून टाकायचे. दिसायला खूप छान आणि सुंदर दिसते ते. तर तिखटपुरी, काही ठिकाणी तिखटपुरी याला म्हणत असतील, पण आमच्या इथे कोंडोळीच म्हणतो आम्ही. तर कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा की तुम्ही याला काय बोलतात. तर अशा पद्धतीचं मी पीठ मळायला घेतलं. पीठ वगैरे मळून घेतलं आणि मला कोंडोळी करायची होती. पण ताई मला बोलल्या होत्या की तू तुझं तोपर्यंत कामं आवरून घे, मग मी तोपर्यंत कोंडोळी करून घेते. तर ताई करायला बसणार होत्या. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने ताईंनी कोंडोळी केलेली होती आणि ताई मला बोलल्या होत्या की बघ मीठ कमी असेल तर सांग, परत चव देत नाही, म्हणून मी ती खायला बसले होते. तर अशा पद्धतीची तिखटपुरी तयार झालेली होती आणि मी बघितलं होतं तर परफेक्ट असं माप त्याचं झालेलं होतं. खूप खायला टेस्टी लागत होती. तुम्ही पण अशा पद्धतीची नक्कीच करून पहा. यामध्ये मिक्स पिठांची कोंडोळी आपण तयार करत असतो. तर पूजेची सगळी साहित्य मी काढून ठेवलेलं होतं. पूजा वगैरे करायची होती आणि तुळशीचं लग्न आम्हाला लावायचं होतं. तर अशा पद्धतीने तुळशीसाठी मी ओटी वगैरे काढून ठेवलेली होती. चिंच, बोरं, कवटाचं पाला असं पद्धतीने केलेला होता. तुळशीला छान असा दिवा लावायला घेतला. दिवा लावून घेतलं तर कारण हवा सुटली होती आणि पंत्या वगैरे काही राहत नव्हत्या, म्हणून एकच दिवा घेतला. आपण ऊसाच्या म्हणजे लावायची पद्धत आहे, तर ऊस देखील मी घेतलेला होता. आणि शौर्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांनी जास्त व्हिडिओ असं व्यवस्थित घेतलेला नाही आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं मी सर्व तयारी करून ठेवलेली होती. तर आता तुळशीचे लग्न लावायचे आहे. तर अशा पद्धतीने आम्ही लावलेलं होतं. शिवमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी ख्यात
सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देवो निचिंता करे ही कन्या सगुणावरा नपवरा कवनासी म्या देईजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी मंगलम शुभमंगल सावधान लाभो संतती संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीन हे चिकतिती कीर्ती करा उज्ज्वल गाग्रा स्तमाश्र महावधुवरा स्फुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या तर अशा पद्धतीने तुळशीचे लग्न आम्ही लावून घेतलं. मोबाईलवरतीच मंगलाष्टिका लावून हे सर्व आम्ही करून घेतलेलं होतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.